नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे, भूगोलशास्त्र विभाग, आदर्श कॉलेज विटा. आज आपण मानवाच्या पर्यावरणावरील परिणामांचा भौगोलिक अभ्यास या विषयाची माहिती पाहणार आहोत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पर्यावरणातील बदल ही अखंडपणे सुरू असलेली प्रक्रिया असून ही प्रक्रिया मानवाद्वारे होत आहे. मानवाचा जन्म झाला तेव्हापासून त्याचा पर्यावरणावरती परिणाम होत आहे आणि तो आजच्या प्रगत युगामध्ये सुद्धा सुरू आहे. नंबर 1. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. पृथ्वीपासून उत्सर्जित होणारी सौर ऊर्जा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड तसेच क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन व जलबाष्प हे वायू शोषून घेतात व पृथ्वीचे वातावरणीय तापमान वाढवतात. ऊर्जेमुळे तापलेल्या या वातावरणाच्या परिणामाला आपण हरितगृह परिणाम असं म्हणतो. हरितगृह वायूमुळे तापमानात जी वाढ होते त्यात 55% वाटा मानवी व्यवहारातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दगडी कोळसा, खनिज तेल यांचा वापर इंधनासाठी सर्वत्र वाढला. कारखानदारीमुळे व वाहनांमधून मोठ्या प्रमाणात खनिज तेल, कोळशाचा वापर वाढला. त्यामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण वाढून पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. जर कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण पृथ्वीच्या वातावरणात दुप्पट झाले तर पृथ्वी पृष्ठभागाचे तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असेच जर कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात प्रमाण वाढले तर पृथ्वी पृष्ठभागावर तापमान वाढून पर्यावरणातील घटकांमध्ये जास्त उष्णतेने होणारे दुष्परिणाम सर्वत्र जाणवतील. नंबर 2. ओझोनचा ऱ्हास. वातावरणातील स्थितांबराच्या थरात असलेला ओझोन वायू मानवाच्या आरोग्यास तसेच परिसंस्थेत अतिशय उपयुक्त आहे. ओझोन वायू हा सूर्यापासून येणाऱ्या अपायकारक, अतिनील, घातक, अदृश्य अशा अल्ट्राव्हायोलेट किरणांना थोपवून धरतो व त्यापासून भूपृष्ठावरील जीवसृष्टीचे संरक्षण करतो. ओझोन वायूचे प्रमाण कमी होण्यास औद्योगिकीकरणाचा मोठा सहभाग आहे. क्लोरीन, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, फ्लोरीन हे ओझोनचे मुख्य मारक शत्रू आहेत. हे वायू ओझोनचे संरक्षक कवच हळूहळू नष्ट करू लागले आहेत. विशेषतः क्लोरोफ्लोरोकार्बन हा पदार्थ ओझोन वायूच्या नाशास मुख्यत्वे करून जबाबदार आहे. या पदार्थात असलेला क्लोरीनचा एक अणू ओझोनच्या 1,00,000 रेणूंचा विध्वंस करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर हा रेफ्रिजरेटर, शीतगृहे, वातानुकूलित इमारती, रासायनिक उद्योग, प्लास्टिक उद्योग अशा अनेक ठिकाणी केला जातो. ओझोनचा ऱ्हास हा एक गंभीर पर्यावरणीय परिणाम आहे. नंबर 3. आम्लपर्जन्य. दूषित वायू पावसाच्या पाण्यात मिसळल्याने आम्ल तयार होते. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण असते. आम्लयुक्त हवेचा परिणाम नैसर्गिक वनस्पतीवर तर आम्लयुक्त पाण्याचा परिणाम जलचर प्राण्यांच्यावरती होतो. आम्लपर्जन्य ही समस्या फक्त एका देशाची समस्या न राहता ती एक आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे. नंबर 4. पर्यावरणीय प्रदूषण. वाढती लोकसंख्या, मानवी वस्त्यात होत असलेली वाढ, उद्योगधंदे व वाहतुकीच्या साधनातील प्रगतीमुळे निसर्गचक्रात बिघाड निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत असून प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. हवेचे प्रदूषण. वातावरणात मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषण प्राचीन काळापासून होत असले तरी हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण औद्योगिक क्रांतीनंतर जास्त भयानक बनले असल्याने तो एक चिंतेचा विषय बनला आहे. कारखाने व वाहतूक साधनातून मोठ्या प्रमाणात लाकूड, दगडी कोळसा व खनिज तेल वापरले जाऊ लागल्यामुळे त्यातून सतत बाहेर पडणारा धूर, दूषित वायू, कार्बनचे कण वातावरणात मिसळतात. हवा प्रदूषणामुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम मानवी आरोग्य व वनस्पतीवरती होत आहे. जलप्रदूषण. जगातील बहुतेक मोठी शहरे नद्या, सरोवरे व समुद्राच्या काठी वसलेली आहेत. या शहरातील मलमूत्र, केरकचरा, सांडपाणी, स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पदार्थ, शेतीसाठी वापरण्यात येणारी रासायनिक खते, विविध कारखान्यातील सांडपाणी तसेच मळी, दुग्धपदार्थ, लगदा, क्षार, स्टार्च पदार्थ, कापसाचे तंतू, चामडीचे तुकडे, प्लास्टिक, रबर, धातूचे बारीक कण, खते व रसायने इत्यादी टाकाऊ पदार्थ जवळच्या जलाशयात विसर्जित केल्यामुळे जलाशयांचे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर व जलचर प्राण्यांच्या जीवितावरती होतो. ध्वनी प्रदूषण. उद्योगधंदे, घरगुती स्रोत, ध्वनिक्षेपक, बांधकाम कार्य, मोटारगाड्या, विमाने, रेल्वे, फटाके यांच्या आवाजाने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते.
ध्वनी प्रदूषण हा मानवाचा गुप्त शत्रू आहे. दर 10 वर्षांनी ध्वनीचे प्रदूषण होण्याचे प्रमाण दुप्पट वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांची व प्राण्यांची नैसर्गिक निवासस्थाने धोक्यात येतात. भूप्रदूषण, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, केर कचरा, किरणोत्सर्जित प्रदूषके, खते व कीटकनाशके इत्यादीमुळे जमीन नापीक होते. तसेच सांडपाणी गटारीद्वारे सोडल्यामुळे जमिनीवरती दलदल निर्माण होऊन दुर्गंधी पसरते. जमिनीची धूप हा भूप्रदूषणाचा एक प्रकार आहे. वारा, पाऊस, वाहते पाणी इत्यादी नैसर्गिक घटकामुळे जमिनीची धूप होत असली तरी जमिनीचा चुकीच्या पद्धतीने वापर, चरावभूमीचा मोठ्या प्रमाणात वापर, जंगलतोड इत्यादी कारणांनीही जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. जमिनीच्या प्रदूषणाचा आणखी एक प्रकार म्हणजे दलदलीकरण व क्षारता होय. हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढीचा विचार करता माणसाने जमिनीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी व रासायनिक खते देण्यास सुरुवात केली. त्यातून दलदलीकरण व क्षारतेची प्रक्रिया जोमाने वाढली. नंबर 5. प्राकृतिक परिस्थितीतील बदल. मानवाने जंगले नाहीशी करून तेथे वसाहती स्थापन केल्या. शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन शेतीयोग्य करून लागवडीखाली आणली. जलसिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी नद्यावरती प्रचंड धरणे बांधून कालवे काढले. समुद्र मागे हटवून पर्वतीय भागात बोगदे, खिंडी तयार करून तसेच नद्यावर पूल बांधून वसाहतीबरोबर रस्ते व लोहमार्ग तयार केले. प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात भूगर्भातील खनिजे मिळवण्यासाठी त्याने जमिनीचा पृष्ठभाग खणला. त्यामुळे प्राकृतिक घटकांचे मूळ स्वरूपच बदलून गेले आहे. नंबर 6. वनस्पती व प्राणीजातीमध्ये बदल. वाढती लोकसंख्या व ओघानेच येणारे नागरीकरण, औद्योगिकरण, जंगलकटाई, शिकार, जलप्रदूषण इत्यादीमुळे वनस्पती जातीबरोबर वन्य व सागरी प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. नंबर 7. साधनसंपत्तीचा ऱ्हास. वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण या कारणामुळे खनिजे व ऊर्जा साधनांची मागणी वाढल्याने मानवाद्वारे निरनिराळ्या खनिजांचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्खनन करताना मनुष्य हे विसरला आहे की जगात खनिजाचे साठे मर्यादित असून खनिजांच्या पुनर्निर्मितीसाठी प्रदीर्घ काळ लागतो. काही खनिजे असे आहेत की त्यांची पुनर्निर्मिती होत नाही. मोठ्या प्रमाणातील साधनसंपत्तीचे उत्खनन हे त्या प्रदेशातील पर्यावरणाच्या नाशास कारणीभूत ठरले आहे. नंबर 8. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम. अलीकडे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा म्हणून शेतीचा विस्तार करावा लागल्याने ठिकठिकाणची जंगले तोडण्यात आली. त्याचा हवामानावरती परिणाम झालेला आहे. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम बघत असताना रासायनिक खतांचा पर्यावरणावरील परिणाम महत्त्वाचा आहे. शेती क्षेत्रातील आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा प्रचंड प्रमाणात वापर केल्यामुळे पिकांचे उत्पादन जरूर वाढले, परंतु त्यामुळे जमिनीच्या रासायनिक गुणधर्मावरती मोठा परिणाम झाला. खते व कीटकनाशकामुळे तृणभक्षक प्राण्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला. शिवाय कीटकनाशके जलाशयात मिसळल्यामुळे त्याचा परिणाम वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर झाला. क्षारयुक्त व आम्ली जमीन. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले. तसेच अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केल्यामुळे जमीन आम्लयुक्त बनत आहे. भारतामध्ये 70 लाख हेक्टर क्षारयुक्त आणि 60 लाख आम्ली जमीन म्हणून शेतीस निरुपयोगी झाली आहे. नंबर 9. जंगलांचा नाश. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, स्थलांतरित शेती, खनिजाचे उत्खनन, शेतीचा विस्तार, वाहतुकीचे मार्ग, कृषी, लगदा व कागद उद्योग इत्यादीमुळे बेसुमार जंगलांची तोड होत आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला 2.5 हेक्टर जमिनीवरील जंगलतोड होत आहे. जंगले कमी झाल्याने पर्जन्यात घट, तापमानात वाढ, जमिनीची धूप यासारख्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. जंगलांचा नाश होत असल्याने जंगलांच्या आश्रयाने राहणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांचे जीवित धोक्यात आले आहे. नंबर 10. पूर. जंगलतोड, धरणांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम यासारख्या मानवी कारणामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतीस उपयुक्त मृदा वाहून गेल्याने जमिनीचा पोत कमी होऊन शेती उत्पादन घटते. अतिरिक्त पाण्यामुळे जमिनीला खार फुटण्याची शक्यता वाढते. जीवित व वित्तहानीबरोबर साथीचे रोग पसरतात. नंबर 11. जलसंकट. वाढती लोकसंख्या, कारखानदारी, जलसिंचन यामुळे दिवसेंदिवस पाण्याची गरज वाढतच आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जगभरातील अनेक भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अतिचराई, जंगलतोड, भूपृष्ठांतर्गत पाण्याचा उपसा, विविध कारणासाठी पाण्याचा अतिवापर
जलसाक्षरता मोहिमेचा अभाव इत्यादी अनेक कारणामुळे जलसंकटाची समस्या निर्माण होत आहे. नंबर 12, वाळवंटीकरण. जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्यासाठी नैसर्गिक कारणाबरोबरच चराऊ भूमीचा मोठ्या प्रमाणात वापर, जळण, शेती व मानवी वसाहतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड ही मानवी कारणे आहेत. जंगलतोडीमुळे पर्जन्यमान कमी होते आणि बाष्पीभवनाचा दर वाढल्याने क्षारांचे प्रमाण वाढून वाळवंटीकरण होते. वाढत्या कूपनलिकांची संख्या व वृक्षतोडीमुळे जलाशयात वाढत्या गाळाच्या संचयनाने पाणी पातळी व पाणी साठवणूक क्षमता कमी होऊन शुष्कता वाढल्याने वाळवंटीकरणास मदत होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पाहणीनुसार 40% आफ्रिकेतील, 33% आशियातील व 20% लॅटिन अमेरिकेतील जमिनीस वाळवंटीकरणाचा धोका आहे. नंबर 13, पर्यटनाचा पर्यावरणावरील परिणाम. धबधबे व सरोवरांचे भाग, निसर्ग सौंदर्याने नटलेली क्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे असतात. अशा पर्यटन केंद्रांना हजारो लोक भेटी देतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. पर्यटन केंद्राच्या ठिकाणी लोकांच्या व वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे हवा दूषित होत आहे. पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जल, ध्वनी व जमिनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या गर्दीचा आणि मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपाचा तेथील नैसर्गिक सृष्टी सौंदर्यावर, वनस्पती व प्राण्यांवरती विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरण विषयक समस्यावरती उपाय. 1. वाढते हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी मानवी क्रियावर निर्बंध घालून वृक्षारोपण, धूम्रपान बंदी, हवा प्रदूषण नियंत्रक यंत्र, इंधन बदल, उंच धुराड्याचा वापर करणे आवश्यक आहे. नंबर 2. नैसर्गिक खतांचा वापर, औद्योगिक व नागरी भागाजवळ जलशुद्धीकरण संस्करण प्रकल्प उभारणी, किरणोत्सर्गी कचरा जमिनीत गाडणे, घातक कचऱ्याचे साठे जलाशयात टाकणे कायद्याने बंद केल्यास जलप्रदूषण कमी करता येईल. 3. पानांनी बहरलेले वृक्ष आवाजाची 10 ते 15 डेसिबल तीव्रता कमी करतात. त्यामुळे वृक्षारोपण, जनशिक्षण आणि जनजागृतीद्वारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण करणे आवश्यक आहे. 4. जमिनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर नियंत्रित करून जैविक खतांचा वापर वाढवला पाहिजे. तसेच पिकाला पाण्याची गरज लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य तेवढा पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. 5. वृक्षारोपण व वृक्ष संगोपन, शिकारबंदी, अभयारण्याची निर्मिती, नवीन प्रजातींची निर्मिती, त्यांचे संगोपन, दुर्मिळ प्राणी व वनस्पती संवर्धनाद्वारे जैवविविधतेचे संरक्षण करता येईल. नंबर 6. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ इत्यादीचे साठे संपत चालल्यामुळे पर्यायी ऊर्जा साधनांचा शोध व वापर अपरिहार्य झाला आहे. नंबर 7. उत्कृष्ट पद्धतीचे धरण बांधणी, वनीकरण, जलसाक्षरता मोहीम, पूर कालवे, नदी जोडणी प्रकल्प व डोंगर उतारावरती समतल चरी याद्वारे पूर नियंत्रण करणे गरजेचे आहे. 8. जलसाक्षरता मोहिमेचा अंतर्भाव सांडपाणी शुद्धीकरण, विहीर पुनर्भरण, जलसिंचनाच्या नवनवीन पद्धतींचा वापर, पाण्याचा काटकसरीने वापर यासारख्या उपायाद्वारे जलसंकट सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 9. वाळवंटीकरण थोपवण्यासाठी वनीकरण, चराईबंदी, भूसंधारण, जलसंधारण, जलाशयातील गाळ काढणे आवश्यक आहे. नंबर 10. पर्यटनाची पातळी राखणे व पर्यावरणाला इजा पोहोचणार नाही यासाठी शाश्वत पर्यटन संकल्पनेची गरज निर्माण झाली आहे. थोडक्यात, वाढत्या लोकसंख्येमुळे बेसुमार जंगलतोड, काँक्रीट जंगलाची निर्मिती, वाढते औद्योगिकरण व त्यातून निर्माण होणारी घातक रसायने, विषारी वायू, सांडपाणी आदी घटक तेथील परिसंस्थांचा समतोल बिघडवण्यास कारणीभूत होत आहेत. जंगलतोड व विषारी वायूंच्या निर्मितीमुळे पृथ्वीवरील तापमानवाढ, ओझोन क्षय, आम्ल पर्जन्य, हवा प्रदूषण, अवर्षण, महापूर व वाळवंटीकरण यासारख्या गंभीर वैश्विक प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्याच कर्त्यामुळे मानवावरती आली आहे. सांडपाणी, अविघटनशील वस्तूंचे व कचऱ्यांचे संचयन आदी कारणामुळे जल व भूप्रदूषणासारखे मोठे संकट उभे आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नसाठा उपलब्ध करण्यासाठी शेतीमध्ये केला जाणारा रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरातून अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाचा समतोल पूर्ववत राखण्याचा दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. यासाठी खालील संदर्भ ग्रंथाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे.